उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचे कट्टर समर्थक अभय शेठ मांढरे मित्र परिवाराने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश चौक आणि मुख्य रस्त्यांवरचे होर्डिंग कॅम्पेन खूप चर्चेत आहे। अजितदादांची रोखठोक कार्यशैली आणि दिलेला शब्द पाळण्याची पद्धत लोकांच्या पसंतीस उतरली आहे, असा संदेश त्यातून मिळतो। विशेष बाब म्हणजे मराठीत शुभेच्छांचे अनेक फलक आहेत, मात्र यावेळी प्रथमच इंग्रजीत तो वचन देतो, तो उद्धार करतो, कृती कार्य करतो, बोलतो, प्रेरणा देतो, तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीमागील प्रेरक शक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे। हिंजवडी प्रश्नात दादांनी लक्ष घातले आणि 2च दिवसात कृती झाल्याचे आयटी कर्मचाऱ्यांनी पाहिले। त्यांनाही अजितदादांचे आकर्षण आहे। दोन्ही शहरातील अमराठी वर्गाला हे इंग्रजी शुभेच्छा संदेश भावले आहेत। कृती कार्य करते, बोलते, प्रेरणा देते या घोषणा वाक्यांद्वारे अजित पवार यांची कार्यपद्धती अधोरेखित केली आहे। त्यांचे मूळ सत्य रूपांतर विकास कामांमध्ये आहे। त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य नागरिकांचा विचार आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असते, हे या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले आहे। इंग्रजी फलकाची संकल्पना प्रत्यक्षात ज्यांनी आणली त्यात अभय शेठ मांढरे यांच्याविषयी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे यांचेही मोठे योगदान आहे। तो वचन देतो, तो सोडवतो हे उपलब्ध फलकावरून वाक्य नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा सार आहे। त्यांच्या कार्याने लाखो महाराष्ट्रीयांना विश्वास आणि दिशा दिली आहे, असे अभय शेठ मांढरे यांनी सांगितले।